फक्त 10 मिनिटात तयार होणारं, तोंडाला पाणी सुटेल असं आंबा मिरचीचं लोणचं आणि एकदा बनवलं तर वर्षभर टिकणारं अशी सोपी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करणारच। तर नमस्कार, मी पल्लवी आडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी बनवणार आहे घरगुती पद्धतीने आंबा मिरचीचं झणझणीत लोणचं। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि चव अशी की एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावंसं वाटेल। तर आता इथे 2 आंबे घेतले आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। हाताने घासून धुवून घ्यायचं, कारण आंब्यावर तेल असते, त्याच्यामुळे हाताने स्वच्छ घासून धुवून घेतले आणि मिरच्या सुद्धा पाण्यामध्ये धुवून घेतल्या। आता आपण आंबे आणि मिरच्यांना एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि छान कोरडं करून घ्यायचं आहे। स्वच्छ पुसून कोरडं करून घ्यायचं आहे। आंबा पचनासाठी मदत करतो, तर मिरची शरीरातील मेटाबॉलिझम वाढवते। आता हे आंबा आणि मिरची छान कोरडे झाले की आपल्याला कट करून घ्यायचं आहे। पहिले छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करायचं आहे आणि नंतर चॉपरमधून आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे आणि थोडं बारीक करून घ्यायचं आहे। या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत। ज्या मिरच्या कमी तिखट असतात त्याच मिरच्या आपल्याला लोणच्यामध्ये यूज करायच्या आहेत। असे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये पहिले आपण कट करून घेणार आहोत आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आपण कापून घेणार आहोत। सर्व हिरव्या मिरच्या मधातून कट करून घेणार आहोत। आता हे आंबे आणि मिरच्या चॉपरमध्ये टाकून त्यांना आपण बारीक करून घेणार आहोत। ह्या प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। जास्त जाड पण नाही, जास्त मोठे काप पण नसले पाहिजे आणि जास्त बारीक सुद्धा नसले पाहिजे। असं मध्यम आकाराचा आपण काप करून घेणार आहोत। आता आपल्याला लोणच्यासाठी एक स्पेशल मसाला लागणार आहे, जे आपण घरीच बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि काही खडे मसाले आपल्याला यात भाजून घ्यायचे आहे। 2 चम्मच बडीशेप, 2 चम्मच जिरे, 1 छोटा चम्मच मेथीदाणे, 3 चम्मच अख्खे धने, अर्धा चमचाभर काळी मिरी छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे। हे छान भाजत आलं ना की याचा छान सुगंध सुटतो आणि त्यावेळेस मग गॅस बंद करून टाकायचा आणि थोडं थंड झालं की मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला लोणच्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट, 1 चमचाभर हळद, 3 चम्मच मीठ आणि आपला हा घरगुती बनवलेला आणि खमंग असा लोणच्याचा मसाला, हे सर्व यात घालायचे आहे। आता एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि त्यात हिंग घालायचे आणि ह्या मसाल्यांवरती तेल घालून घ्यायचं। या मसाल्यांवरती तेल टाकतानाच खूप छान असा सुगंध सुटायला लागतो आणि हे सर्व छान 1 मिनिटापर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आंबा मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलं आहे। हे लोणचं तुम्ही गरम भाकरी, भाजी पोळी, वरण भाताबरोबर खाल्लं तर जेवणाची मज्जाच दुप्पट होईल किंवा कुठल्याही जेवणासोबत तुम्ही खाऊ शकता। थोड्या प्रमाणात खाल्लं तर लोणचं हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे। तर बघा, तयार आहे आपलं घरगुती केमिकल फ्री आणि झणझणीत असं लोणचं। आता हे आपलं आंबा मिरचीचं लोणचं एका स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा। 2 दिवस बाहेर ठेवलं तर चालते किंवा मग त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं तरी 1 वर्षापर्यंत आरामात टिकते। ही झटपट लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढील एका हेल्दी रेसिपी सोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय बाय।